नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साडीला फॉल कसा लावायचा। तर मी त्या अगोदर ब्लाउज पीस आहे तो कट करून घेतलेला आहे साडीमधून, ठीक आहे। आणि त्यानंतर आपल्याला फॉल कसा लावायचा ना ते मी तुम्हाला दाखवते। या ब्लाउजची पण कटिंग स्टिचिंग दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये। आता त्यानंतर बघा, फॉल लावण्याच्या अगोदर आपल्याला नेसत्या बाजूने ना डबल फोल्ड करून स्टिच करायची आहे। पण सुरुवातीला फॉल तुम्ही 10 इंचापासून तर 12 ते 14 इंचापर्यंत फॉल आहे तो लावू शकता। आणि त्यानंतर हा अशा पद्धतीने मी कॉटनचा फॉल घेतलेला आहे तो आपल्याला इकडनं या पद्धतीने, आता इकडे बघा कटवर्कची बॉर्डर आलेली आहे ना, तर तिथला जो भाग आहे तो खालीवर झालेला आहे बघा या पद्धतीने। तर तो आपल्याला अगोदर फोल्ड करून स्टिच करून घ्यावा लागणार आहे, म्हणजे आपल्याला फॉल आहे तो व्यवस्थित सरळ लावता येईल। तर चला अगोदर आहे ना आपण हा फॉल आहे तो धुवून घेऊया। तर आहे ना फॉल तुम्ही पाण्यामध्ये असं 5 ते 10 मिनिटं डायरेक्ट ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला जर वेळ असेल जास्त तर। पण मला खूप घाई होती त्यामुळे मी फक्त पाण्यातून काढलेला आहे तो आणि एक फॅन खाली आहे तो सुकवलेला आहे तो, आणि 10-15 मिनिटांमध्ये फॅन खाली तो सुकून जातो। मी रात्रभर ठेवला होता कारण की मला वेळ नाही भेटला लगेच फॉल लावायला त्यामुळे। तर व्यवस्थित त्याचं वाळत घालताना जो घड्या आहेत ना त्या सरळ करायच्या, म्हणजे इस्त्री करण्याची गरज पडत नाही। आणि बघा फॅन खालीच मी हा जो फॉल आहे तो सुकवून घेणार आहे, ठीक आहे। तर मैत्रिणींनो, फॉल मी पाण्यात बुडून हवेखाली फॅन खाली सुकवून घेतला। इस्त्री वगैरे काही फिरवली नाही कारण की तो गोळा वगैरे काहीच झाला नव्हता। तुमचा जर धुवून गोळा झाला असेल तर तुम्ही याच्यावरती इस्त्री पण फिरवून घेऊ शकता, ठीक आहे। आता त्यानंतर आपल्याला हा जो फॉल आहे तो आतल्या साईडने लावून घ्यायचा आहे। तर मी नेसत्या बाजूने ना अशा पद्धतीने टिप मारून घेतलेली आहे। अगोदर एक सिंगल टिप मारून घेतली आणि नंतर परत डबल फोल्ड करून टिप मारून घेतली, कारण की माझ्याकडे पिकोची मशीन नाही। तुम्ही पण साध्या शिलाई मशीनवरती आपण जिथून ब्लाउज पीस कट केला तिकडच्या साईडने एक टिप मारून घ्या। आता त्यानंतर या साडीला जी कटवर्कची बॉर्डर आलेली आहे ना त्यामुळे इथे बघा असा खालीवर पार्ट झालेला आहे, तर तोच आपण अगोदर स्टिच करून घेऊया। तर अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतला आणि टाचणी लावून घेतलेली आहे, ठीक आहे। आणि यावरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे एक स्ट्रेट लाईन आहे ना ती खालच्या साईडने स्टिच होईल आणि मग फॉल पण आपला सरळ लागला जाईल, ठीक आहे। या पद्धतीने आपण अगोदर स्टिचिंग करून घेतली। आता त्यानंतर आपण इकडनं नेसत्या बाजूच्या बाजूने तुम्ही 10 इंचावरती किंवा 12 इंचावरती, 10च्या पुढे किती इंचावरती तुम्ही फॉल लावून घेऊ शकता। आणि सुरुवातीला अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचा आणि बॉटमच्या साईडने स्टिच करायचा, उलट्या सुईचा अगोदर बघून घ्यायचं। आणि बघा या पद्धतीने आपण बॉटमच्या साईडने डायरेक्ट पक्की टिप आहे ना ती देऊन घेत आहोत। इथे काय आपल्याला कच्ची टिप नाही द्यायची, पक्कीच द्यायची। तुम्ही जी 3 नंबरची 4 नंबरची टिप मारत असाल ना तीच टिप आपल्याला इथे देऊन घ्यायची आहे। अगदी सोप्या पद्धतीने मैत्रिणींनो मी तुम्हाला साध्या शिलाई मशीनवरती घरच्या घरी फॉल कसा लावायचा ते दाखवत आहे। तुम्ही पण नक्कीच ट्राय करू शकता आणि अगदी सोपा आहे फॉल लावणं। फक्त हात शिलाई करायला वेळ जास्त लागतो, फक्त म्हणजे खालच्या साईडने टिप मारायला एवढा वेळ नाही लागत, हात शिलाई करायला वेळ लागतो आणि तेच मला आवडत नाही। पण ठीक आहे, तरी येत आहे म्हणून करावं लागतं। आता इथपर्यंत आपण ही स्टिचिंग आहे ती कंप्लीट करून घेतलेली आहे, ठीक आहे, या पद्धतीने। आता त्यानंतर आपल्याला या पद्धतीने आपण बॉटमच्या साईडनेही फॉल आहे तो स्टिच करून घेतलेला आहे। बघा कटवर्क वाले बॉर्डरला कशा पद्धतीने आपण फॉल आहे तो स्टिच केलेला आहे एकाच साईडने बॉटमच्या, या पद्धतीने इथून आपण स्टार्ट केलं। आता त्यानंतर आपल्याला इकडनं हात शिलाई करून घ्यायची। तर हात शिलाई करण्या अगोदर मी इथे ना अशा प्रकारे टाचण्या लावून घेते। तर तुम्ही इकडनं पण 5 नंबरची शिलाई आहे ती देऊन घेऊ शकता, पण मी शिलाई न देता या पद्धतीने ठिकठिकाणी टाचणी लावून घेत आहे, म्हणजे आपल्याला हात शिलाई करायला सोपं जाईल। तुम्हाला जर असं सोपं वाटत असेल तर तुम्ही टाचणी लावून करा, किंवा मग डायरेक्टली 5 नंबरची जी कच्ची शिलाई असते ना ती पण वरच्या साईडने इथे मी जिथं टाचणी लावते ना तिथं देऊन घ्या आणि मग हात शिलाई करा, जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं, ठीक आहे। तर आता चला आपण याच्यावरतीच हात शिलाई करून घेऊया। तर यानंतर मैत्रिणींनो बघा, मी इथे हात शिलाईची सुई घेतली आणि याच्यामध्ये ना डबल पदरी धागा आहे तो वाहून घेतलेला आहे बघा या पद्धतीने। आता इकडनं आपण सुरुवात करू हात शिलाई करायला। आणि हात शिलाई करताना ना आपली वरच्या साईडने अगदी नाजूक टिप येईल किंवा नाजूक जी हात शिलाई आहे ना ती वरतून दिसणार नाही इतपत बारीक आपल्याला टाका आहे तो घ्यायचा आहे। आतून मोठे मोठे घेतले तरी चालेल अंतरावरती, पण वरच्या साईडने जो दिसणारा टाका असतो ना तो आपल्याला एकदम बारीक घ्यायचा असतो बघा। अगदी थोडासा साडीचा कपडा आहे तो हात शिलाईमध्ये गुंतवून घ्यायचा असतो आणि मध्ये मध्ये ना आपल्याला अशा पद्धतीने चेक करायचं, बॅक साईडने मोठी टिप येते का किंवा हात शिलाई वरून दिसते का जास्त ते चेक करायचं। आणि मध्ये मध्ये बघा मी इथे अशा पद्धतीने ना एक गाठ बांधून घेते
घेत आहे, म्हणजे ही जी हातशिलाई आहे ना ती आपली पैंजणमध्ये गुंततो ना हा धागा वगैरे, तर मग थोडं जरी गुंतलं तर पूर्णच हातशिलाई उसून येऊ नये ना, त्यासाठी आपल्याला इथे ठिकठिकाणी ना अगोदर एक गाठ बांधून घ्यायची. म्हणजे 5-6 टाके झाले की अशा पद्धतीने आपल्याला एक गाठ बांधून घ्यायची, म्हणजे धागा कितीही ओढला ना तरी पण आपली हातशिलाई आहे ती पूर्णपणे उसवणार नाही. जिथपर्यंत आपली गाठ आलेली ना तिथून पुढचाच उसवेल. ठीक आहे, म्हणजे यामुळे आपला जो हातशिलाई आहे ती पण व्यवस्थित लागल्या जाईल आणि फॉल पण व्यवस्थित लागल्या जाईल. ठीक आहे, आणि मला ही शिलाई मशीनवरतीच हातशिलाई करायला सोपं वाटतं, कारण की स्ट्रेट पण राहतो फॉल आणि व्यवस्थित हातशिलाई पटपट पण करता येते. तसं तरी आपल्याला अर्धा तास तरी जातोच, म्हणजे 20-25 मिनिटं तरी जातेच हातशिलाईला लवकर केलं तर. आणि मध्ये मध्ये येणारी टाचणी पण काढायची, आणि मध्ये मध्ये बघा मी जसे जसे 5-6 टाके होतील ना तसे तशी इथे ना एक गाठ आहे ती देऊन घेणार आहे या पद्धतीने. ठीक आहे, अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणींनो मी तुम्हाला, आणि एकदम जवळून पण दाखवत आहे. बघा इथे पण मी एक गाठ देऊन घेतली आणि ओढून पण दाखवते, म्हणजे तो हातशिलाईचा धागा आहे तो तिथेच लॉक होऊन जातो. ठीक आहे, या पद्धतीने आता राहिलेली पण जी हातशिलाई आहे ना ती मी याच पद्धतीने पूर्ण कंप्लीट करून घेते आणि मग तुम्हाला पूर्ण कंप्लीट झाल्यावरती दाखवते. ठीक आहे, बघा या पद्धतीने, आणि वरच्या साईडने पण मध्ये मध्ये चेक करून बघत राहायचं की कशी येते आपली हातशिलाई. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो राहिलेली पण जी हातशिलाई होती ना ती मी कंप्लीट करून घेतली. फायनली अशा पद्धतीने आपला साडीचा फॉल आहे तो लावून तयार झालेला आहे. बघा अगदी बारीक बारीक मी तुम्हाला वरच्या साईडने पण दाखवते, कुठूनही आपली हातशिलाई दिसत नाही. अगदी छोटे छोटे टाके आहेत ते मी इथे घातलेले आहेत. बघा एकदम जवळून पण दाखवते. ठीक आहे, या पद्धतीने. तर मैत्रिणींनो नक्कीच तुम्हाला आपली आजची ही आयडिया आहे ती आवडली असेल, व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा आणि तुमची कमेंट आहे ती पण मला आवर्जून करा. आणि तुम्ही ही पद्धत सोपी वाटली का ते पण सांगा. तशी तर मी अगोदर पण शेअर केली होती, पण बरेच ताई आपल्या नवीन सबस्क्रायबर फॅमिलीमध्ये जोडल्या जातात ना, त्यांना माहीत नसतं, त्यामुळे मी ही एक आयडिया परत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय.